फायनली कांद्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे. आपण आता कांदे हार्वेस्ट करून झालेले आणि पोळी पण रचून झालेले त्यांच्या तेच बघण्यासाठी आपण चक्कर टाकायला मळ्यात आलेलो होतो. आता सगळं झालेलं आहे गोष्टी. आता चक्कर टाकलं आहे तर कांद्याचे मार्केट चांगले असल्यामुळं मळ्यामध्ये येऊन कांदा जोपर्यंत मार्केटला जात नाहीपर्यंत लक्ष द्यावं लागतं. का बरं चोरी पण होऊ शकते. कांदे चोरी पण सध्या खूप प्रमाणात होते. तर आपण आता आज ते उद्या 2 दिवस कांदे या पोळीमध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर सरळ मार्केटला जाऊन जाणार आहे. तरी 20-22 क्विंटलच्या आसपास बसायला पाहिजे असा अंदाज आहे. आणि त्याची उरलेली गुलटी म्हणजे बारीक कांदा आहे, आपण छोटा कांदा म्हणतो तो इथे दोन्ही वावरातल्या पोळी लागलेल्या आहे. ही पुढची एक पोळी आपली. ढोरं चढतं आपण त्यांना थोडीफार पातळ टाकून देऊ खाण्यासाठी. टाकतो इथं पडलेली त्याच्यामुळे खाण्यासाठी. गाय तिला पण मळ्यामध्ये कांद्यांची हार्वेस्टिंग झालेली. एक खराब कांदे जे पावसामुळे खराब झाले ते डबर झालेले. त्यांची कंडिशन बघू शकता. आत्ता फुटून गेलेले सगळे हे पडलेले गोळा करायचे सगळीकडं त्याचे. माझ्याकडे नाहीच आहे. ट्रान्सफर परत त्याचे करून दिले का? कोण रिकाम आहे फुकट आहे आम्हाला करायचं. बैलगाडी काय झाली? बैलगाडी रिपेअर नाही झाली. नाही ना, ती चाकण ते खराब आहे थोडीशी. मी एखादं बिरकं बनवून घ्यायचं टेम्पररी. त्याला काय ते सोपं पडतं पळा. मालेगावहून ते काय 5,000 हात बनवून जाईल. हा असं थोडंसं मटेरियल घेऊन येऊ त्याचं.